रामची पण मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती. 1 वाटी कणिक, थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी घेतलंय. परत आता इतकं लक्ष देऊन करतो. आता घेतलंस ना आणि असं घासतोयस तू आता ते. हा पकडणे का इसको ऐसा कटने का. दूध ठेवलंय मागाशी तो पप्पांना. घाबरायचं नाही एकदम. झालेलं आहे मित्रांनो आपलं पनीर शिजून. टाटून घेतलेली चपाती आहे. म्हटलं तर काय नाही हरकत नाही. आपला रोल बनवून झालेला आहे. छान झालेला आहे. हॅलो मित्रांनो, तर आज काय करायचंय आपल्याला, शिवला एक चॅलेंज द्यायचंय. त्याच्या आधी बघूया राम काय करतोय. राम काय चाललंय तुझं? छोटे बॉल म्हणजे त्यांनी मी आहे ना त्याच्यासाठी वारकरी बनला होता ना तो, मग त्याच्यासाठी एक माळ आणली होती गळ्यात घालायला. तर त्याने ती तोडली आणि आता त्याच्याबरोबर खेळत बसलाय. म्हणतो तो छोटे बॉल्स आहेत, मी त्याच्याबरोबर खेळतो. आणि शिव आणि आपण चॅलेंज करणार आहे आज. ये बेटा, कसलं चॅलेंज करायचंय? मी आज कुकिंग करणार आहे, पण त्याच्यात बनवणार आहे हेल्दी पनीर रोल. हा पनीर कमी आहे. तर मी बनवणार आहे आज पनीर रोल. तो पण हेल्दी. जसं की आता मैद्यापासून मी त्याची रोटी म्हणजे चपाती नाही बनवणार, गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे. आणि पनीर व्हेजिटेबल्स वगैरे जे हेल्दीच असतात, जे सगळ्यांना माहिती आहे, कॉमन आहे ती. चालेल. तर आज मी काही सुद्धा त्याला हेल्प करणार नाही, मी फक्त गाईड करणार आणि तो आज चॅलेंज घेणार आहे हेल्दी पनीर रोल करण्याचं. हा चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिले हँड क्लीन असायला पाहिजे. आहेत जे 1 वाटी पूर्ण पीठ त्याच्यात टाक. थोडं मीठ आणि अर्ध पाणी टाकायचं त्याच्यातलं, अर्ध, पूर्ण एकदम नसतं टाकायचं. आता मिक्स कर त्याने. हा बेटा, क्लॉकवाईज एकच डायरेक्शनने फिरवायचं असतं शिव. असं दिस इज क्लॉकवाईज ना, असं असं फिरवायचं फक्त, दुसरं काहीच नाही करायचं. आधी फिरव, त्याच्यात ऑलरेडी पाणी आहे भरपूर. क्लॉकवाईज सांगितलं मी, अँटी क्लॉकवाईज नाही. झाली आता कणिक. आता नको टाकूस पाणी, आता हाताने हे काढ सगळं. ते ठेव तिकडे. आता हाताने एकत्र करायचं असं. व्हेरी गुड. झालं ना. आता पाणी टाकायची गरज नाही त्याला. आता हात लावल्यावर कळेल ना तुला. पाणी असं खालचं नाही घ्यायचं, पडलेलं पडून द्यायचं. सगळं घे आता, एकत्र कर. आता मित्रांनो, ह्याला एकदा कणिक मळायला शिकवली ना, दुसऱ्यांदा परत शिकवायची गरज नाही. तो इतकं परफेक्ट करतो परत. आता इतकं लक्ष देऊन करतो. आता काय करायचं शिव, हात याच्यामध्ये फक्त एकदा डिप करायचा कर. आणि आता तो त्याने कणिक मळ. अच्छा, तरी म्हणलं तू जेव्हा कणिक मळतीस तेव्हा तुझा हातातून असा आवाज कसा येतो? आला का आता आवाज? आता कर परत एकदा मळ. पाणी घ्यायचं नाही, फक्त काय करायचं, हात डीप करायचा. हात डीप करायचा. अंगठ्याची कणिक काढती, बोटाची कणिक काढ. मिक्स घे सगळं ते खालची वगैरे कणिक. आता काय करायचं, ही कणिक झाकून ठेवायची. झाकून ठेव. आता तू हँड वॉश करून ये. ओके. आता याची कणिक मळून झालेली आहे. आता त्याला मी रोलसाठी कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची आणि कांदा उभा उभा कट करून घ्यायला सांगते. त्याच्या आधी ते वॉश करायचं. काय करायचं? वॉश. यू शुड मेंटेन युअर हायजीन. ओके. आता त्याला कॅप्सिकम वॉश करायला सांगते.
एवढं कडेने नाही करायचं, जरा थोडस हा असं केलं तरी चालतं. हे साईडला ठेवतो आणि आता ह्याच्या आतलं तू जशी म्हणलीस तसं हळूहळू, एवढं जोर लावायची गरज नाही, ते एकदम डेलिकेट असतं ते. हा, शिव पिझ्झा खूप छान बनवतो, एकदम सगळं लिमिट मध्ये सगळं व्यवस्थित करतो. भेळ पण भेळ करतो, बरोबर. भांडी घासायचं राम, साबण घेतलंस ना आणि असं घासतोयस तू आता ते. हा बस, सगळी भांडी नको, एवढंच घासा, हे आणि हे. रामची इकडे कामं चालू आहेत मित्रांनो, रामची कामं चालू आहेत. राम आम्हाला हेल्प करतोय. तो जेवढी काय भांडी आहेत बेसिन मध्ये ती तो क्लीन करणार आहे आणि आम्ही इकडे रेसिपी करतोय. मी गॉगल घालून ठेवलाय. हा पाणी येते, काय होते प्रोटेक्शन. हा, शिवच्या डोळ्यात पाणी येते म्हणून त्यांनी गॉगल घातलाय. शिव आता कांदा कापू लागलाय. मित्रांनो मी आता धुयला कांदा कापून झालेला आहे. झाला ना, तो ठेव वरती. हा, आता टोमॅटो कट कर. टोमॅटो असं कापायचा. कांदे किती घेतलेत शिव? 2 आणि कॅप्सिकम 2, ढोबळी मिरची 2, कांदे 2 आणि टोमॅटो 1. हा, टोमॅटो कसा कट करायचा दाखव. हे बघा, असा रेसा ऐसा पकडने का इसको रेसा कटने का. छोटे 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 स्लाइसेस. मोठे मोठे होतात कारण की पहिल्यांदा कापतो ना. आता तू ते धुवून दाखव. हा चल, आधी तू घासलं होतंस ना, आता वॉश करून दाखव. चल. अजून 2 चमचे आहेत. हा, आता वॉश कर. चल. पूर्ण काम झाल्याशिवाय तर पुढचं काम दाखवतच नाही. 1 चमचा राहिला होता ना, मग तो आधी तो क्लीन करणार, मग मला दुसरं दाखवणार तू. आता झालं सगळं, आता वॉश करतो. हे वॉश करणार ना आता तू? हो. हा, आता तो वॉश करतोय कारण आता त्याची सगळी भांडी घासून झाली आहेत. हा, दाखव वॉश करून. आता हाताने वॉश करायचं राम, त्याने नाही करायचं. ते ठेव इथं. हा, असं करायचं वॉश. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, इकडे ठेवायचं, त्या जाळीमध्ये ठेवायचं खाली. हा, अजून वॉश करून दाखव. अशी राम आम्हाला एवढी हेल्प करतोय, त्याने सगळी भांडी धुवून काढली. सगळ्या भाजी कट करून झालेल्या आहेत मित्रांनो. आता आपण ह्याला वरती ठेवूया. आता आम्ही घेतलेले हेल्दी, नॅचरल आहे, ना की अनहेल्दी, आर्टिफिशियली नाही बनलेले. हा, हे काय? ऑरिगॅनो आहे, हा, हे चिली फ्लेक्स आहे आणि आपण कशाचा यूज करणार नाही हो, सॉसचा कुठल्याच वापर करणार नाही आहोत, कारण आपल्याला त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात, जसं की थिकनर वगैरे आणि प्रिझर्वेटिव्ह असतात, त्याच्यामुळे ते वापरायचं नाहीये आपल्याला. आपण त्याच्याऐवजी फक्त तिखट, मीठ, हळद आणि ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स वापरणार आहोत. ह्याच्यामुळे पण खूप छान चव येते. ओके ओके. आता ही कढई कसली घेतली माहिती मित्रांनो? लोखंडाची घेतलीये, कारण त्याच्यात काहीच खाली चिकटत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे नॉनस्टिक चांगले असेल तर तुम्ही नॉनस्टिकचं पण चांगलं घेऊ शकता भांड कोणतंही. आता पहिल्यांदा शिव कांदा टाकायचा, पूर्ण सगळा कांदा टाकायचा. कांदा परतून घ्यायचा. कांदा टाकून ह्याच्यात आपण गॅस फुल करायचा, त्याच्यात तेल टाकायचं नाही, लगेच नाही टाकायचं, थोड्या वेळाने टाकायचं. थोड्या वेळाने टाकायचं. परत तेल कशासाठी लागतं माहितीये का? आणि अगदीच तुम्हाला खूपच हेल्दी करायचं असेल तर मग कशासाठीच तेल नाही लागत, तुम्ही असंच करू शकता. ह्याच्यातच सगळं टाकायचं. अगदी पनीरसाठी पण वगैरे तेल नाही टाकायचं. जे खूप स्ट्रिक्ट डाएट वरती असतील ना, त्यांनी हीच रेसिपी फॉलो करायची आणि त्याच्यामध्ये फक्त ऑइल नाही टाकायचं, कणभर सुद्धा नाही टाकायचं. आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचंय, थोडंसं, अगदी थोडंसं. तेल टाकायचं उडणार नाही ना? नाही, मला भीती वाटते.
थोडस तेल टाकले, एक पोह्याचा 1 चमचा. हा, कर मिक्स. घाबरायचं नाही, एकदम घाबरायचं बिलकुल नाही. गॅस कमी केलाय. आता आपण टाकतोय टोमॅटो. आता हे पण टाक, पनीर पण टाक. पनीर टाकूया. आता भाज्या जास्त फ्राय करायच्या नसतात, त्याच्यामुळे टोमॅटो आणि पनीर एकत्र टाकू. पनीर टाकलेले. हा, मसाले टाकतोय तिखट. हा, छोटा 1 चमचा. एवढंच ना. हळद टाक. आता हळद टाकूया. एवढंच ना. आणि चवीपुरतं मीठ. आणि चवीपुरतं मीठ. हे मी काढून दिलंय, पण त्याला जरी काढायला सांगितलं असतं ना मित्रांनो, त्यांनी अगदी व्यवस्थित काढलं असतं. तो एकदम छान मीठ टाकतो कोणत्याही परिस्थितीत. टाकलं तेवढं ऍड करावं लागेल. काढून दिले तुला व्यवस्थित. आपण एवढं मीठ टाकलेलं आहे. आता काय टाकायचं? चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो टाकायचे. चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो काय ते, त्याच्यामुळं फ्लेवर छान येईल, चव छान येईल त्याची. 2 चिली फ्लेक्सचे पॅकेट्स आणि 2 ऑरेगॅनो. सॉस नाही टाकायचं म्हणून हे टाकायचं आपल्याला. तर ह्याला मिक्स करून घेऊया आपण. त्याच्यामुळे मसाले आणि पनीर नीट शिजतं. पनीर सगळीकडून नीट परतून घ्यायचं. हलक्या हाताने करायचं, दाबायचं नाही जास्त त्याला. राम, हे पाणी प्यायचं नाहीये, आपण बंद करू, तिकडच्या नळाचं पाणी भरू. ओके मित्रांनो, आता रामने अजून आम्हाला काय हेल्प करायला लागलाय. सगळ्या बॉटल्स ओतून देतोय तो. प्यायचं पाणी त्याला भरायचंय. बॉटल वॉश केल्यात आणि तो आता चांगलं पाणी पिण्यासाठी भरणार आहे. हे भर. मी आता पनीर असं गोल्डन होईपर्यंत शिजवून घ्यायचंय. गोल्डन होईपर्यंत नाही, झालं ते. शिजलं. झालेलं आहे मित्रांनो आपलं पनीर शिजून. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं थंड व्हायसाठी. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं थंड व्हायसाठी. राम काय करतोय? पाणी भरून झालंय माझं. पाणी भरून झालंय आणि सगळ्या बॉटल इथं ठेवतोय तो व्यवस्थित. त्याने ग्लास पण भरलेत. ग्लास नसतात भरायचे बेटा. हे बघ, हे कसं भरतो. मला दे 1 ग्लास. थँक्यू. थँक्यू राम, एवढं काम केलं तू. छोटा भावाचा काय तो पण एफर्ट्स घेतोय तो तुझ्या एवढेच. क्लिनिंग ऑल्सो इम्पॉर्टंट. ना, क्लिनिंग पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हे सगळं पुसून घे व्यवस्थित. कुठला पण पदार्थ करताना स्वच्छता आधी असायला पाहिजे आजूबाजूला. व्यवस्थित. तर हे सगळा कट्टा क्लीन करायचा. काय शिव? इकडे तो खेळत होता काय काय, आता तो पुसून घेतोय इथलं. हँड क्लीन केलेस परत? हो. आता ती कणिक घे, त्याच्यातली कणिक घेऊया. हाताने मळ, म्हणजे मऊ होते. मळ एकदा हाताने मळूया. विथ माय बेअर हँड्स. गोळे बनवून घेतो कणकेचे. कणकेचे. लग करायचं, असं करायचं. आईने शिकवलं असताना लग करायचं, असं करायचं. तवा गरम करायसाठी ठेवलेला आहे. आणि तू काय करणार आहेस आता? आता मी रोल साठी चपाती बनवणार आहे. आता पहिला एक गोळा घेऊन पीठ मध्ये परत लोळून घ्यायचं. लोळून नाही, डीप. आता जरा प्रेस करायचं आणि चालू करायचं. आता ट्राय टू मेक इट राऊंड. ओके ओके, त्यासाठीच करतोय. एक कमी मला इथून असा कट मारला,
हा कट बीट नाही मारायचं, तू राऊंड करून घे, तुला जमतं तेवढं राऊंड कर. काल परवा किती छान छान केले होतस गोल गोल, मग आज काय झालं? आर यू नर्वस? No, देन I'm not nervous. व्हॉट हॅपन? I'm excited. Okay, With you my are own excited. food. With my यू own आर food. डुईंग गुड, बट Thank you. खरंच चांगलं करतोय तू. Thank you. आता तिथं पीठ कमी वाटतंय ना, तिथं पीठ लावायचं, असं लाव. जसं की हळद लावतोय त्याला. टिकली लावल्यासारखं. तिथं जास्त मला वाटत होतं म्हणून केलं. आता चपाती उभी झालेली आहे ऑलरेडी, अशी लाटायची आता. हा असं वाटतंय की त्याचा असा गार्लिक ब्रेड बनवायचा. हा, तू गार्लिक ब्रेड प्रमाणे केले त्याला. तर त्यांनी आहे ना ती चपाती रेक्टँगलच केलेली हो ना. हो, मग ती कट करून घेतली. करून घेतली मी. आता ही काय भाजायची नसती मित्रांनो. जरा कलर चेंज झाले की पलटायचं. ही पूर्ण नाही भाजायची चपाती, अर्धी अर्धी कच्ची ठेवायची अशी, म्हणजे असे डाग येईपर्यंत नाही करायचं. एवढी भाजायची की ती चिकटणार नाही एकमेकांना. ती जी आहे ती फार भाजून घेतली नाही. आता तुम्हाला डायरेक्ट सगळ्या चपाती लाटून झाल्यावर दाखवतो. आता सगळ्या रोलची बेस करून घेतो. इथे शिवला म्हणलं तू एकतरी छान पोळी करून दाखव, मग त्याने छान पोळी केली. ते एकदम गोल मोटर झाली. पोळेल हाताला. मला असं जरा काळसर होईपर्यंत करायचं. तर जरा झाली चपाती त्या साईडने पण द्यायचं. हा काय सांग. तर आईनी मला एक चपाती म्हणजे भाजून दाखवली तेलाने. हे बघा ही आहे. तिने पहिले काय केलं, तेल घेतलं आणि तेल टाकलं. तेल जरा थोडस जास्त लागतं कारण भाजायसाठी. मग ती खूप छान होते भाजते. आणि चपाती अशी होती की जसं बाहेर आपल्याला रोल मिळतो ना तशी होती. आता हळू टाक गरम तेल आहे. दाबत दाबत भाजायची आपण. दुसऱ्या साईडून पण दाबून दाबून भाजायचं. आता भाजली आपली चपाती, काढून घे. अशाच सगळ्या करून घेतो. मित्रांनो, मी सगळ्या चपाती करू शकत नाही म्हणून आई जरा मदत करते. तुला वेळ लागला म्हणून मी म्हणून करते. तेल थोडं टाकून घ्यायचं. 4-5 हात महाग जायचं. जे छोटे असते दोन हाताने दोन्ही हाताने टाकायचं. हळूनी टाकायची. ज्यांना मुलांसाठी टिप आहे. लहान मुलं जे बघत असतील त्यांच्यासाठी ही टिप आहे. आईकडनं करून घ्या आणि तुम्ही 4-5. आणि तुम्ही हातच लावू नका. काय करायचं, असं हे करताना असं इकडून आधी हा चमचा घालायचा, नंतर हा याने असं दाबायचं आणि असं परत हळूनी फोल्ड करून घ्यायचं. आणि तुम्ही जेव्हा आई जेव्हा भाजत असेल ना तेव्हा तुम्ही 4 हात लांबवायचं. तर मित्रांनो, पुन्हा एकदा शिवला मी ते रोल कसा करायचा, त्याच्यात भाजी कशी भरायची ते सांगितले. आता तुम्हाला करून दाखवेल. चपाती आपल्या भाजून झालेल्या आहे. त्यातली एक चपाती घ्यायची. त्याच्यानंतर हातात ठेवायचं. इथं एक पेपर आणि चपाती जी आहे ती पेपरच्या जरा निम्म ठेवायची वरती. आणि पेपर मी रॅप पेपर यूज करतोय. आता भाजी त्याच्यात थोडी टाकून घेऊया. आणि मला कोणत्या बरं असल्या फ्राईड वगैरे असल्या भाजी टाक ना ती जरा भाजी टाकतो. भाजी मला खूप आवडते असले फ्राय केले. आपण भाजी साईडला ठेवूया. त्याच्यानंतर फोल्ड करूया ह्याला असं आणि असं रोल करून घ्यायचा. त्याच्यानंतर या साईडून आपण पेपर फोल्ड करायचा. त्याच्यानंतर खालून एकदा करायचा
आणि हा जो पेपर आहे थांबा 1 मिनिट. परत करतो. उचलायचं नाही. तुला जमेल तसं कर. त्याच्यानंतर इथून असं इथं टाकायचं ठेवायचं. टू दॅट पर्टिक्युलर. दाखव आता आधी. हा माझा रोल आहे. मी ह्याला प्लेटमध्ये ठेवतो. त्याला इथं असं घुसवायचं. मला येत नाही. डक करायचं. हा डक करायचं. झालेलं आहे. आता आपला रोल बनवून तयार झालेला आहे. तर आपला रोल बनवून झालेला आहे. तर टेस्ट करून बघतो. खाऊन सांग. छान झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनामुळे ना टेस्ट आली वेगळीच. ट्राय करून बघा तुम्ही पण. बाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे शिवचं चॅलेंज संपलेलं आहे. त्याने हेल्दी पनीर रोल केलाय आणि तो खूप छान झालाय. मी पण टेस्ट करून बघितला. आता तो टेस्ट करतोय. तर भेटूयात अशाच नवीन नवीन चॅलेंजसह जेव्हा शिव घरी असेल. कसा झालाय? मस्त. स्वतःच बनवलेलं खाल्लेलं मज्जाच वेगळी. कसा केलाय दादाने रोल? 1 नंबर आहे. 1 नंबर झालाय म्हणतोय. तर तुम्ही करून बघा. भेटूयात नवीन एपिसोड मध्ये. बाय बाय.